सध्या मी एक राजस्थानमधील फेमस जे शिखर जिल्ह्यात प्रामुख्याने आहे, जे की खाटू श्याम देवस्थान म्हणून एक जागृत देवस्थान म्हणून ओळखलं जातं आणि आज तिथे जाण्याचा एक योग आहे। प्रत्येक वेळेस असं असतं की स्टार्टिंगला कुठल्या पण चांगल्या गोष्टीची सुरुवात ही देवदर्शनापासून करावी असं म्हणतात आणि आयुष्यात मला बरेच मोठे ट्रेक करायचे आहेत आणि एक छोटीशी एक बाईक राईड ज्याला आपण म्हणू शकतो, गाडी घेतल्यापासून ही माझी फर्स्ट राईड आहे आणि एवढा लांबचा पल्ला जवळपास 600 किलोमीटर एवढा आहे आणि ते मी खाटू श्यामची एक कहाणी मी तुम्हाला मी तुम्हाला म्हणजे वाटेमध्ये भेटत राहीन, त्यावेळेस मी तुम्हाला टप्प्याटप्प्याला ती गोष्ट सांगत राहीन। फार ही महाभारतातल्या काही घटकांसोबत म्हणजे महाभारतातल्या काही अशी ही गोष्ट आहे आणि मी नक्कीच तुम्हाला ते सांगण्याचा प्रयत्न। पाऊले चालती खाटू श्यामची वाट, सो दॅट्स कॉल। सो पाऊले चालती खाटू श्यामची वाट, लेट्स गो। आपल्याला माहितीच की महाभारतात राजा घटोत्कच आणि देवी अहिल्यावती यांना 3 पुत्र होते आणि त्यांच्यामध्ये बर्वरिक हे सगळ्यात मोठे, म्हणजेच आजच्या युगात जे खाटू श्याम देवता या नावाने ओळखले जाते। तर महाभारतातलं युद्ध त्यांनी युद्धात त्यांनी साथ द्यावी, त्यांना युद्ध बघायचं होतं, युद्ध लढायचं होतं। तर त्यांच्या माता ज्या की अहिल्यावती होत्या, त्यांची इच्छा होती की ज्यावेळेस ते युद्ध लढतील त्यावेळेस ते पडती आहे त्यांच्याकडून लढावं। तर ही एक अपेक्षा बर्वरिक राजा आपल्यासोबत धरून, आपल्या आईची संकल्पना आपल्यासोबत घेऊन महाभारतासाठी निघाले होते, महाभारताच्या युद्धासाठी निघाले होते। पण आपल्याला माहितीच ज्याला आपण असं म्हणू शकतो की त्यावेळेस अशी एक कंडिशन आली होती की ही गोष्ट श्रीकृष्णाला कळाली तर, आणि श्रीकृष्णाला हे पण माहिती होतं की बर्वरिक राजाला अग्निदेवतेचं वरदान मिळालं आहे, ब्रह्मदेवतेचं वरदान मिळालं आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जे आपण ज्यांना शिवाचार्य म्हणतो, जे त्यांना एक वरदान मिळालं होतं आणि ते 3 धारी बाण म्हणून ते ओळखले जात होते। हे श्रीकृष्णांना माहिती होतं आणि मग ज्यावेळेस बर्वरिक राजा ज्यावेळेस महाभारताच्या युद्धासाठी निघाले वाटेत, त्यावेळेस त्यांना श्रीकृष्ण भेटले, ब्राह्मणाच्या वेशेत भेटले आणि त्यावेळेस बर्वरिक राजा जेवढा शूरवीर होता तेवढाच तो दानशूरही होता आणि हे श्रीकृष्णांना माहीत होतं। मग श्रीकृष्णांनी त्याला ज्यावेळेस बर्वरिक राजाला आपले सामर्थ्य दाखवण्याची गरज पडली तर त्यावेळेस श्रीकृष्ण म्हणले की तू महाभारतातनं युद्ध तर लढणार आहेस, सगळ्या गोष्टी करणार आहेस, पण मला हे जाणून घ्यायचं आहे की तू किती शूरवीर आहेस। तर त्यावेळेस त्या बर्वरिक राजाने सांगितलं आणि बर्वरिक राजा तयार झाला। तर श्रीकृष्णाने त्यांना सांगितलं की तुम्ही त्याला एका पिंपळाच्या झाडाखाली नेलं आणि पिंपळाच्या झाडाखाली नेऊन त्यांनी त्याला सांगितलं की या पिंपळाच्या झाडाची सगळी पानं त्यांनी एका बाणामध्ये पाडून दाखवायची। तर ठरल्याप्रमाणे बर्वरिक राजाने एक बाण सोडला आणि त्याच्यामध्ये सगळे पिंपळाची पानांना ते बाण छेद करत शेवटी श्रीकृष्णांच्या पायाखाली येऊन थांबलं, कारण श्रीकृष्णांच्या पायाखाली श्रीकृष्णांनी एक पिंपळाचं पान आपल्या पायाखाली लपवलं होतं आणि शेवटी ते बाण तिथे जाऊन थांबलं आणि ही गोष्ट ज्यावेळेस श्रीकृष्णांना कळाली आणि यातूनच मग त्यांनी त्याच्यावर प्रसन्न होऊन त्यांना एक वरदानही दिलं श्रीकृष्णाने आणि नंतर मग ज्यावेळेस ते व्यक्त केली की मला महाभारत बघायचं। पण हे महाभारत ऑब्वियसली आपल्याला माहिती आहे की पांडवांकडनंच श्रीकृष्णांना जिंकवायचं होतं, पण ज्यावेळेस कौरवांची पडती बाजू झाली तर जर त्यात समावेश झाला तर अनर्थ होईल, याच्यामुळेच ही एक श्रीकृष्णांची लीला होती आणि त्यावेळेस त्यांनी हे ओळखूनच बर्वरिकला त्यांनी दानच्या स्वरूपात कृष्णांनी तर त्याला आपल्या दानाच्या स्वरूपामध्ये त्याला आपलं बर्वरिकचं शीर मागितलं आणि बर्वरिक राजाने ते कशाचाही क्षणाचाही न विलंब करता ते शीर त्यांच्या स्वाधीन केलं
पण यातून एक गोष्ट आपल्याला लक्षात अशी गोष्ट लक्षात घ्यावी लागेल की ज्यावेळेस बर्वरिक राजाने कुठल्या क्षणाचाही विलंब न करता ही गोष्ट इतक्या दानशूरपणाने दिली, त्यावेळेस त्यांनी श्रीकृष्णांना एक विनंती केली की मला हे महाभारताचं युद्ध बघायचं आहे. तर त्यावेळेस त्यांचं शिर हे महाभारतातल्या जिथं महाभारत चालू होतं तिथल्या जवळपासच्या एका लांबच्या टेकडीवरती त्यांचं शिर तिथे नेऊन ठेवण्यात आलं. आणि त्यावेळेसच त्यांना ते शिर अशा ठिकाणी ठेवण्यात आलं की ते शिर एका झाडाच्या बुंद्यात ते शिर ठेवण्यात आलं. आणि ते पूर्ण महाभारताचं युद्ध त्या खाटूश्याम देवतेने बघितलं. आणि यातूनच मग सगळ्यात शेवटी समाप्त झालं. महाभारत संपल्यावर ज्यावेळेस पांडवांनी ज्यावेळेस श्रीकृष्णांना विचारले की याच्यातला खरा जिंकणारा कोण, यातला जो विनर आहे तो कोण, तर त्यावेळेस ही गोष्ट ज्यावेळेस श्रीकृष्णाने विचारली, त्या श्रीकृष्ण बोलले की याचं उत्तर तर बर्वरिकच देऊ शकेल, कारण त्याने हे पूर्ण युद्ध बघितलं आहे. तर त्यावेळेस त्याने ज्यावेळेस बर्वरिकला त्यावेळेस विचारण्यात आलं, त्यावेळेस त्याने सांगितलं की हां, म्हणजे हे हे जेव्हा युद्ध चालू होतं त्यावेळेस मला श्रीकृष्णाचं फक्त जे होतं तेवढंच मला ते दिसलं. आणि याच्यावरूनच प्रेरित होऊन श्रीकृष्णांनी त्याला खाटूश्याम, म्हणजे आजच्या युगातलं म्हणजे कलियुगात श्रीकृष्णांचं जर कोणतं रूप असेल तर ते खाटूश्याम या देवतेच्या रूपात आज त्यांना मान्यता म्हणून त्यांना एक वरदान तसं त्यांनी श्रीकृष्णाने दिलं होतं. आणि आज याच ठिकाणी मी सध्या तुम्हाला म्हणजे या ठिकाणचं मी तुम्हाला एक परिसर आणि त्याची एक छोटासा पार्श्वभूमी मी तुम्हाला इथं मांडलेली आहे. आणि बाकीच्या गोष्टी मी तुम्हाला आपल्या भारत देशाचा इतिहास फार मोठा आहे, फार जुना आहे. आणि याच्यात आपल्याला माहिती आहे की फार म्हणजे काही हजारो वर्षांपूर्वी, लाखो वर्षांपूर्वीपासून आपल्या इथे युगानंतरच्या जनरेशनच्या गोष्टी आहेत आणि रणसंग्रामाच्या गोष्टी आहेत, तिथल्या मोठ्या शूरवीरांच्या गोष्टी आहेत. आणि मग ते सत्ययुग असेल किंवा द्वापरयुग असेल किंवा त्रेतायुग असेल आणि आता चालू असलेलं कलियुग, तर त्या वेगवेगळ्या कलियुगात घडलेल्या गोष्टी जर आपल्याला आपल्या जनरेशनमध्येच म्हणजेच कलियुगामध्ये आपल्याला जर या गोष्टी बघायचा योग असेल तर याच्यापेक्षा चांगली गोष्ट कुठली असूच शकत नाही लाईफमध्ये. सो मला असं वाटतं की जिथपर्यंत आपली कुवत आहे किंवा जिथपर्यंत आपला प्रयत्न आहे तर तो एक आपल्या जीवनामध्ये कधीही तिथपर्यंत म्हणजे तो मार्ग शोधण्यासाठी आपण नेहमीच प्रयत्न केला पाहिजे. कारण तर माणसाचं आयुष्य सरासरी आयुष्यमान हे आपण 100 वर्ष धरतो, पण आजकाल आपल्याला माहिती आहे की आजकाल ॲव्हरेज तेवढं वर्ष जगणंही फार म्हणजे लकेस्ट वन जी लोकं असतात त्यांच्यासाठी आपण म्हणू शकतो की ते 100 वर्ष. पण मला असं वाटतं की आपल्या हातात ना जन्म आहे ना आपल्या हातात मृत्यू आहे, पण आपल्या हातात आपल्याला जे जीवन भेटलं आहे ते जगण्याचा अधिकार आहे आणि ते आपण आपल्या पद्धतीने जगू शकतो. आणि यातून मला हे सांगायचं आहे की काही पण म्हणजे कुठेही आपल्या भारतामध्ये अशा बऱ्याच गोष्टी आहेत की ज्या फक्त पुस्तकांपर्यंतच मर्यादित राहिल्यात. तर पुस्तकाच्या बाहेर येऊन तुम्ही जेव्हा या गोष्टींचा विचार कराल आणि नंतर तिथे जाऊन प्रत्यक्ष भेट द्याल तर त्यातून एक गोष्ट लक्षात येईल तुम्हाला की आपण पुस्तकांमध्ये एक संक्षिप्त रूपातच बघितलं होतं आणि इथं आल्यानंतर त्याचं किती मोठं ज्ञान किंवा त्याचा मोठं किती विस्तार आहे हे आपल्याला इथं प्रत्यक्षात आल्यानंतर बघायला भेटतं. सो अशीच एक गोष्ट आहे जी की मी तुम्हाला आता जस्ट शेअर केली होती की
खाटू श्याम म्हणून देवता आहेत, जे की कलियुगातील श्रीकृष्णांचे रूप मानले जाते. तर अशा या खाटू श्याम देवाची गोष्ट ही महाभारतापासून आलेली आहे. तर विचार करू शकता की किती युगांचा प्रवास करून ही गोष्ट आपल्याला या कलियुगात बघायला भेटते आहे. म्हणजेच आपण खरंच नशीबवान आहोत खूप. तर तुम्हीही नक्की इथे यावं, नक्की इथला परिसर बघावा. आणि इथं राहायचीसुद्धा सोय, इथं बरेच धार्मिक निवासी आहेत, जिथं तुम्ही नॉन AC AC तुमच्या सोयीनुसार तुम्ही राहू शकता. मिनिमम 300-500पर्यंत 1000पर्यंत. तर अशा वेगवेगळ्या पद्धतीने इथे तुम्ही तुमचं ॲकोमोडेशन करू शकता. आणि इथून दिल्लीपासून गुडगावपासून हे माझ्या माहितीनुसार 219 किलोमीटर आहे. ते गाते जहाँ से गुजर दुनिया की तू परवाह न कर, मुस्कुराते हुए दिन बिताना, यहाँ कल क्या हो किसने जाना. अरे जिंदगी एक सफ़र है सुहाना, यहाँ कल क्या हो किसने जाना, यहाँ कल क्या हो किसने जाना. बाय बाय.